गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आज आपल्या या पॉडकास्टसाठी आमचे बोरिवली विभागातले गुरुबंधू पंकज हाटे आलेले आहेत. हाटे काका, नमस्कार. आपले स्वागत आहे आजच्या पॉडकास्ट मध्ये. आपण आता सुरू करत आहोत. तर मला असं विचारायचं आहे की तुमचं बालपण किंवा शालेय शिक्षण आणि तुमचा काय व्यवसाय होता किंवा काय आहे त्याबद्दल थोडी माहिती आधी द्या. बेसिकली मी गिरगावात मधला आणि एकत्र कुटुंब पद्धतीत मोठा झालोय. आणि एकत्र कुटुंब पद्धती आणि काय झालं, हाटे घराण्यांचे जे देव होते ते आमच्या घरात होते. त्याच्यामुळे सोवळं एवढं उपास तापास हा प्रकार पहिल्यापासून घरामध्येच होता. म्हणजे सगळे उत्सव व्हायचे, गणपती, नवरात्र, आपलं हे लक्ष्मीपूजन वगैरे सगळं होत होतं. म्हणजे पहिल्यापासून त्याच्यात. पण नंतर जसं आपलं हे फॅमिली वाढत जाते तसं माझं लग्न झालं. त्याच्यानंतर चुलत भावाचं लग्न झालं, आम्ही सेपरेट झालो आणि मग मी बोरिवलीत. आणि शिक्षण सगळं गिरगावात. कॉलेजचं शिक्षण पण गिरगाव, म्हणजे चौपाटीला कॉलेज होतं, भॉन्स कॉलेज, तिथे झालं. म्हणजे सगळं गिरगावातच लहानाचा मोठा झालं. हे सगळं चालू असताना घरातलं धार्मिक वातावरण किंवा संस्कार याबद्दल सांगा जरा. धार्मिक वातावरण होते. आता घरी आता तशी माझी आई लवकर गेली, पण आई असताना सुद्धा आम्हाला घरामध्ये गणपती आला का सोवळं नेसून पूजा करणे किंवा देवाची नवरात्रामध्ये कमीत कमी 1 दिवस तरी घट बसायचे. त्याच्यामुळे ती एक पूजा करायला लावायची. म्हणजे हे सगळं पहिल्यापासून आलं होतं. गुरुचरणी कसे आला? 94 सालामध्ये माझ्या मामाना गुरुदेवांचं गाणगापूरला दर्शन झालं. आणि त्याच्यानंतर जेव्हा गुरुदेव आपले मुंबईत यायचे तेव्हा गोळे साहेबांचा त्यांना फोन यायचा, हे फोन किंवा लेटर यायचं आणि ते सांगायचे की गुरुदेव आलाय तर दर्शनाचा लाभ घ्या. तर ते जाऊन यायचे आणि ते दरवर्षी मला सांगायचे, बा अरे तुला मी बोललो होतो ना, असे गुरुदेव आले, त्यांचं जाऊन दर्शन घे. हो म्हणायचो, नको बसायचं. अशी 2 वर्षे गेली. आणि तिसऱ्या वर्षी अजित शेट्टे एकदा आमच्याच सोसायटीत राहायचे पहिल्यांदा, ते एकदा भेटले होते रस्त्यात. तर त्यांनी मला सांगितलं, अरे आमचे असे गुरुदेव आलायत. तेव्हा काय वाटलं माहित नाही, पण त्या दुसऱ्या दिवशी जाऊन आम्ही दर्शन घेतलं
आणि दर्शन सुद्धा कसं म्हणजे एवढं आनंददायक असते ना. आम्ही गेलो तेव्हा नेहमी गुरुदेवांकडे लाईन असायची, गर्दी असायची, आणि आम्ही गेलो तेव्हा कोणीही नव्हतं. आणि जे गुरुदेवांनी हसून आमचं आगमन हे केलं ना, आल्याला तिथे म्हणता येणार नाही पण आम्हाला वेलकम केलं, ते एवढं भावलं ना का दुसऱ्या दिवशी परत मुलाला घेऊन गेलो. आम्ही दोघंही गेलो होतो पहिल्यांदी, दुसऱ्या दिवशी मुलाला पण गेलो. आणि मग तिथून गुरुदेवांच्या चरणाशी म्हणजे कधी शेटे मग काही उत्सव वगैरे असले की बस काढायचे, त्यांच्या बसमधून आम्ही रेग्युलर जायला लागलो. असं ते दर्शन झालं. ओके. त्यानंतर लगेच गुरुदेवांच्या चरणी पूर्ण स्थिर झाले का काही अनुभव आले? म्हणजे त्या अनुभव आता सांगितलं तरी सांगा. अगदी ताबडतोब स्थिर नाही झालो, पण काही गोष्टी होत गेल्या. म्हणजे परत माझं प्रोफेशन तसं होतं, मी प्रायव्हेटमध्ये होतो, त्यामुळे प्रायव्हेटमध्ये टेन्शन्स भरपूर असतात. आणि प्रोडक्शनला असल्यावर दोन्हीकडनं लाथा खायला लागतात, म्हणजे वर्कर एज वेल एज मॅनेजमेंट. खरं. काय तर त्या ह्याच्यात पुष्कळशा गोष्टी सॉल्व्ह होत गेल्या. काय आणि त्याच्यानंतर एकदा म्हणजे तेव्हा सत्संगाचा मेंबर जस्ट झालो होतो काय, त्यावेळेला मला काही काही एक एक अनुभव आले. एकदा म्हणजे आपल्या पहिल्यांदा आपलं तुम्हाला माहिती आहे, आपल्या इथे सेंटर होतं जिकडे दर श्रावण महिन्यामध्ये आपण याच्या अभिषेकासाठी पावती तयार करायचो आणि ते पैसे सगळे सेंटरला सबमिट करायचो. तसं मी एक दिवस चाललो होतो काय, तर जात असताना दुपारी मला बोरिवली स्टेशनला एका व्यक्तीने पकडलं. पकडलं म्हणजे काय, काका तुम्ही मला ओळखता का? नाही मी तुम्हाला ओळखतो करत करत त्यांनी बोलत बोलत बाजूला नेलं आणि हे पार्शली हिप्नोटाईज झाल्यासारखं झालं होतं मला. अच्छा. तेव्हा काही कळत नव्हतं आणि त्या माणसाने माझ्याकडनं बोलत बोलत सगळे खिशातले पैसे, तेव्हा मी सोन्याचा गोप घालायचो, अंगठी घालायचो, ते सगळं काढून घेतलं. आणि शेवटी त्यांनी माझ्या खिशाला हात लावला आणि खिशातला फोटो काढायला गेला. तर मी त्याला ऑब्जेक्शन घेतलं, म्हटलं हा नाही काढायचा कारण माझ्या गुरुदेवांचा आहे. बरोबर. आणि काय माहित नाही पण त्यांनी तो जबरदस्ती काढला आणि नुसता बघितला. तो फोटो ठेवला माझ्या खिशात आणि त्याचा जे टोन होता तो एकदम बदली झाला. त्यांनी जे माझ्याकडनं पाकिट घेतलं होतं, पैसे घेतले होते, सगळं घेतलं होतं, ते मला परत दिलं. आणि मी तिकडून बाहेर पडलो आणि स्टेशनला आलो आणि बघितलं आहे की नाही, सगळं आहे. आणि त्यावेळेला खरं सांगतो हे सगळं चाललं होतं ना, पार्शली मी हिप्नोटाईज होतो, पार्शली नव्हतो. काही गोष्टी कळत होत्या, काही कळत नव्हत्या. तेव्हा फक्त एकदा गुरुदेव श्री गुरुदेव एवढंच बोललो होतो बस. आपण म्हणतो ना आपण गुरुदेवांचा धावा केला, तसं काही नव्हतं, एवढंच. पण त्या फोटोचा एवढा इफेक्ट झाला की त्याने ते सगळं परत दिलं. बरोबर. आणि गुरुदेव आपल्याला म्हणतातच, फोटो तुम्ही माझा जवळ ठेवलात की मी तुमच्याबरोबर असंही ते असतातच, पण ते आणखीन आपल्याला नैतिक आधार देण्यासारखी गोष्ट होते. हा अनुभव आहे. तसे अजून वेगळे काही अजून अनुभव तसे भरपूरच येत असतात. काय दुसरं सांगायचा उद्देश म्हणजे गुरुदेवांकडे मी जायला लागल्यानंतर 2001 साली काय म्हणजे नेहमी जात होतो आणि शिफ्ट मध्ये काम करतो, म्हणजे टेन्शन आणि याच्यामुळे हार्टचा प्रॉब्लेम झाला. काय तर 2001 साली माझं बायपास ऑपरेशन झालं. त्यावेळेला मला गुरुदेवांचा जबरदस्त अनुभव आला. म्हणजे कसं झालं, ऑपरेशन झाल्यानंतर आपल्या सवय फोटो पाहिजे, तर ऑपरेशन थिएटरमध्ये मी फोटो घेऊन गेलो होतो. नंतरच माहित नाही, पण सकाळी जेव्हा दुसऱ्या दिवशी शुद्धीवर येतो माणूस, तेव्हा तुमच्या शरीरावर सगळीकडे नळ्या बिळ्या पाईप लावलेले असतात, तोंडात पाईप घातलेला असतो. काही दिवस नाही तर मी त्या सिस्टरला हात मारून असं हे केलं, तर तिने मला तो फोटो काढून दिला. तो फोटो दर्शन घेतला मी आणि म्हटलं हा फोटो कुठून आला. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या स्तोत्र पठणाच्या ह्याच्यामध्ये एक फोटो आहे, तपोवनात गुरुदेव बसलेत आणि पाठी 2 लाल फुलं आहेत. तो फोटो कम्प्लीट निळा आणि जे 2 फोटो आहेत ना तिकडे गुरुदेवांच्या सेम प्रतिमा असा. म्हणजे त्याचा अर्थ मी काय लावला तर गुरुदेवांनी मला सांगितलं का दत्तात्रय पण मीच आहे आणि विष्णू पण मी, म्हणजे सगळं जगताचं हे मीच आहे. हा त्याचा मोठा अनुभव आहे. तेव्हा अर्थात काही कळलं नाही, पण नंतर काही दिवसांनी आता हॉस्पिटलमध्ये आपल्याला काय येत नसते, त्यावेळेला हा सगळा विचार केला. तेव्हा
मी असा अर्थ लावला की हा गुरुदान सांगितलं सगळंच मी आहे. आहे. काय त्यामुळे त्यांच्या चरणी आपला संपूर्ण त्याच्यामुळे मी भाव- आणखीन स्थिर झालो तिकडे. बरोबर. काय म्हणजे त्याच्यानंतर मला वाटतं मी रेग्युलर दर महिन्याला जायला लागलो. कालच जाऊन आलो. ओके. असं रेग्युलर जाणं चालू झालं. अच्छा. अजून एखादा विशेष सांगण्यासारखा ज्याला आपण दिव्य किंवा अलौकिक असा म्हणून, सगळे अर्थात गुरुचरणी आल्यावर अनुभव सगळेच सारखेच असतात आपल्यासाठी, पण एक आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. नाही तसं सांगायचं म्हणजे आता मी म्हणेन गुरुदेव हे आपल्या मनातले सगळे विचार समजून समजत असतात त्यांना. कारण याच्यातला अनुभव एकदा गुरुपौर्णिमा अगदी नवीन नवीन होतो आम्ही. गुरुपौर्णिमेला वरती लक्ष्मी मंडपात गुरुदेव बसायचे, लाईन लागायची आणि साधारण 10-10:30 म्हणजे त्यावेळेला गुरुदेव थोडेसे थकलेले असायचे. म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून थकले. आम्ही लाईन लागली होती आणि गुरुदेव मांडी घालून बसले होते. अच्छा. तेव्हा मनात एक नुसता साधा विचार आला का रे आपण ह्याच्यासाठी चरणावर डोकं ठेवायला आलोय, गुरुदेव मांडी घालून बसल्यात, काय करायचं एवढंच. ते दरवाजाशी असतानाचा. ओके. त्याच्यानंतर चालत चालत आम्ही म्हणजे तो लाईन पुढे जाऊन गुरुदेवांच्या इकडे आल्यावर त्यांचा एक कोणतरी भक्त होता, तो आला तर गुरुदेवांनी पाय काढून खाली ठेवले ओके. आणि त्यांनी नमस्कार पाय चरणावर डोकं ठेवलं. माझ्याकडे बघितलं आणि खाली बघितलं. बस मी ताबडतोब चरणावर माझं डोकं ठेवलं. ठेवलं. मी माझा एवढूसा साधा आलेला विचार आपण गुरुजींना पर्यंत पोहोचलं, म्हणजे माझी इच्छा त्यांनी पूर्ण केली. पूर्ण केलं. काय खरी गोष्ट आहे. असे गुरुदेवांचे मला वाटतं भरपूर अनुभव आपल्याला येत भरपूर असतात आले, की भरपूर वेळोवेळी आपल्या येत मनात असतात आलेली आपल्याला. इच्छा पटकन ते पूर्ण करतात. फक्त त्यांच्यावर आपली निष्ठा, श्रद्धा पाहिजे. श्रद्धा, हा विश्वास, ह्या श्रद्धा बरोबर. पाहिजे, बस. निष्ठा पाहिजे असं. हो. मला असं वाटतं की असे भरपूर अनुभव आपल्याकडे असतात, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असते. त्या वेळेत आपल्याला घ्यायचं असतं. पण आज तुम्ही आमच्या पॉडकास्टसाठी आलात आणि तुमचे अनुभव सगळ्यांशी शेअर केले. मी तुम्हाला परत एकदा धन्यवाद म्हणते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.